हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. बघूया सिनोनिम्स अँटोनिम्स, जे 10 वर्ड्स आहेत त्यांचे सिनोनिम्स अँटोनिम्स इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मीनिंग्स बघूया. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे एक्झाम्पल्स म्हणून, त्याच्यामध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेला आहे आणि सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या सेशनमध्ये. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे डेनिझन. DENIZEN. डेनिझन. डेनिझनचं मीनिंग होतं वन हू लिव्स परमनंटली इन अ प्लेस. म्हणजे जो काय आहे एका जागेवर राहतो, म्हणजेच तो काय आहे तिथला रहिवासी आहे, स्थानिक आहे. मराठीमध्ये काय म्हणू मग आपण डेनिझनला? जो रहिवासी आहे, स्थानिक आहे, निवासी आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं डेनिझन. सो डेनिझनचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे वन हू लिव्स परमनंटली इन अ प्लेस. एका जागेवर नेहमीसाठी राहणारा जो असतो त्याला म्हटलं जातं डेनिझन. म्हणजेच काय होतं, हिंदीमध्ये होतं निवासी, मराठीमध्ये काय होतं राहणारा, रहिवासी आणि स्थानिक. सो सिनोनिम्स काय आहेत डेनिझनचे? रेसिडेंट, इनहॅबिटंट आणि ऑक्युपंट. आणि अँटोनिम्स आहेत व्हिजिटर, फॉरेनर आणि टुरिस्ट. सो डेनिझन म्हणजे काय होतं? सो डेनिझनचं मीनिंग आहे इंग्लिशमध्ये वन हू लिव्स परमनंटली इन अ प्लेस. हिंदीमध्ये मीनिंग होतं निवासी, मराठीमध्ये डेनिझनचं मीनिंग काय होतं? राहणारा, रहिवासी आणि स्थानिक. सिनोनिम्स आहेत रेसिडेंट, इनहॅबिटंट आणि ऑक्युपंट. आणि अँटोनिम्स आहेत व्हिजिटर, फॉरेनर आणि टुरिस्ट. सो सेंटेन्स बघूया आता. द पोलर बेअर इज अन आयकॉनिक डेनिझन ऑफ द स्नोई आर्क्टिक. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? सो ध्रुवीय अस्वल म्हणजेच जे पोलर बेअर्स आहेत हे बर्फाळ आर्क्टिक प्रदेशातील एक प्रतिष्ठित रहिवासी आहे. ओके, काय आहे सेंटेन्स? ध्रुवीय अस्वल म्हणजे जे पोलर बेअर आहे हे काय आहे? बर्फाळ आर्क्टिक प्रदेशातील म्हणजे स्नोई आर्क्टिक रिजन मधील काय आहे? एक प्रतिष्ठित रहिवासी आहे. आयकॉनिक डेनिझन आहेत. इथे डेनिझन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे रहिवासी म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हेडॉनिझम. HEDONISM. हेडॉनिझम. हेडॉनिझमचं मीनिंग काय होतं? सो इंग्लिशमध्ये हेडॉनिझमचं मीनिंग आहे एक्सेसिव्ह परस्यूट ऑफ फ्लेशी प्लेजर्स. म्हणजेच काय तर सुखवाद. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये हेडॉनिझमला काय म्हटलं जातं? सुखवाद असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर आनंदवाद किंवा भोगवाद. सो हेडॉनिझमचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं एक्सेसिव्ह परस्यूट ऑफ फ्लेशली प्लेजर्स. हिंदीमध्ये मीनिंग होतं सुखवाद, मराठीमध्ये सुद्धा सुखवाद असं म्हटलं जातं. आणखी काय होतं मराठीमध्ये मीनिंग? आनंदवाद, भोगवाद. सो सिनोनिम्स बघूया आपण काय आहे सिनोनिम्स हेडॉनिझमचे. सेन्शुअलिटी, ग्रीड आणि कार्नॅलिटी. काय आहेत सिनोनिम्स हेडॉनिझमचे? सेन्शुअलिटी, ग्रीड आणि कार्नॅलिटी. आणि अँटोनिम्स आहेत ॲब्स्टिनन्स, टेम्परन्स आणि सोबिरिटी. अँटोनिम्स काय आहेत हेडॉनिझमचे? ॲब्स्टिनन्स, टेम्परन्स आणि सोबिरिटी. सेंटेन्स काय आहे आता? सेंटेन्समध्ये यूज कसं काय केलेलं आहे? द हेडॉनिझम ऑफ अन आयलँड वेकेशन. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? बेटावरील सुट्टीचा सुखवाद. आणि इथे हेडॉनिझम म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सुखवाद म्हणून. ओके, सेंटेन्स काय आहे? द हेडॉनिझम ऑफ अन आयलँड वेकेशन म्हणजे बेटावरील सुट्टीचा सुखवाद. नेक्स्ट वर्ड आहे शिबोलेट. SHIBBOLETH. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? शिबोलेट. शिबोलेट. सो शिबोलेटचं मीनिंग होतं अन आयडिया ऑर एक्सप्रेशन दॅट हॅज बीन युज्ड बाय मेनी पीपल. म्हणजेच एखादी आयडिया आहे किंवा एखादी एक्सप्रेशन आहे ते खूप साऱ्या जणांनी यूज करून झालेलं आहे. म्हणजेच काय आहे ते? जुनं आहे, त्याला म्हटलं जातं शिबोलेट. ओके, जुने विचार असो, जुने आचार विचार आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? शिबोलेट असं म्हटलं जातं. सो शिबोलेटचं मीनिंग काय आहे? अन आयडिया ऑर एक्सप्रेशन दॅट हॅज बीन युज्ड बाय मेनी पीपल्स. खूप साऱ्या व्यक्तींनी, खूप साऱ्या माणसांनी ते यूज केलेले आहे. आयडिया असो किंवा एक्सप्रेशन असो त्याला म्हटलं जातं शिबोलेट. हिंदीमध्ये मीनिंग आहे शिबोलेटचं सिद्धांत
आणि मराठीमध्ये काय होतं, जुनाट विचार, जुनाट विचार किंवा टाकाऊ झालेले तत्व. शिबोलेचं मराठीमध्ये मिनिंग होतं जुनाट विचार किंवा टाकाऊ झालेले तत्व. सिनोनिम्स आहेत ट्रुइझम, प्रोवर्ब आणि ॲडेज. सिनोनिम्स काय आहेत, ट्रुइझम, प्रोवर्ब आणि ॲडेज. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे आता, दे स्टील क्लिंज टू मेनी ऑफ द ओल्ड शिबोलेट्स ऑफ एज्युकेशन. सेंटेन्सचा असा अर्थ होतो ते अजूनही शिक्षणाशी संबंधित अनेक जुन्या रूढ समजुतींना किंवा तत्वांना घट्ट धरून आहेत. काय सेंटेन्स परत एकदा बघूया आपण. सेंटेन्स असा आहे, दे स्टील क्लिंज टू मेनी ऑफ द ओल्ड शिबोलेट्स ऑफ एज्युकेशन. म्हणजेच काय होतं, ते अजूनही शिक्षणाशी संबंधित अनेक जुन्या रूढ, आता इथे शिबोलेट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे समजुतींना किंवा तत्वांना घट्ट धरून आहेत. म्हणजेच काय आहे, स्टील क्लिंज आहे, क्लिंज म्हणजे घट्ट धरून आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे वनरस, ONEROUS, वनरस. वनरसचं मिनिंग होतं डिफिकल्ट टू एन्ड्युअर. डिफिकल्ट टू एन्ड्युअर म्हणजे काय होतं, जे कठीण आहे, त्रासदायक आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वनरस. सो वनरसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिफिकल्ट टू एन्ड्युअर. हिंदीमध्ये मिनिंग होतं कठीण. मराठीमध्ये सुद्धा आपण त्याला कठीण म्हणू शकतो. आणखी काय होतं, त्रासदायक, जड, भारदस्त किंवा कष्टप्रद. सो मराठीमध्ये मिनिंग होतं वनरसचं कठीण किंवा त्रासदायक, जड, भारदस्त आणि कष्टप्रद. सिनोनिम्स आहेत टफ, हार्श आणि ऑप्रेसिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत इझी, लाईट आणि सॉफ्ट. काय आहेत वनरसचे सिनोनिम्स, टफ, हार्श आणि ऑप्रेसिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत इझी, लाईट आणि सॉफ्ट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, सो देअर वनरस एरँड कंप्लीटेड द मेन रिझ्यूम देअर जॉब्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो आपले कष्टप्रद काम पूर्ण करून त्या पुरुषांनी आपल्याला कामांना पुन्हा सुरुवात केली. ओके, काय आहे, देअर वनरस एरँड कंप्लीटेड द मेन रिझ्यूम देअर जॉब्स. सेंटेन्सचा अर्थ काय मराठीमध्ये, आपले कष्टप्रद काम पूर्ण करून. म्हणजेच जे मेन्स आहे त्यांनी त्यांचे वनरस काम पूर्ण करून, इथे वनरस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कष्टप्रद, काम पूर्ण करून त्या पुरुषांनी आपापल्या कामांना पुन्हा सुरुवात केली. ओके, त्यांनी रिझ्यूम केले काम पुन्हा. नेक्स्ट वर्ड आहे सबलिमिनल, SUBLIMINAL, सबलिमिनल. सबलिमिनलचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये फंक्शनिंग आउटसाइड द एरिया ऑफ कॉन्शियस अवेअरनेस बट ऍक्टिंग टू इन्फ्लुएन्स वन्स थॉट्स ऑर फिलिंग. म्हणजेच काय तर नकळत होणारा जो परिणाम असतो, ओके, किंवा जाणीवेच्या उंबरठ्या बाहेरील जे आहे, उंबरठ्या खालील जे आहे, त्याला म्हटलं जातं सबलिमिनल. सो काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग, फंक्शनिंग आउटसाइड द एरिया ऑफ कॉन्शियस अवेअरनेस. म्हणजेच काय होत आहे, ते नकळत होत आहे, बट ऍक्टिंग टू इन्फ्लुएन्स वन्स थॉट्स ऑर फिलिंग. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अचेतन. मराठीमध्ये सबलिमिनलचं मिनिंग काय होतं, अवचेतन. अचेतन सुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं. आणखी काय होतं, इझी भाषेमध्ये जर तुम्हाला मराठीमध्ये सांगण्यात आलं की सबलिमिनल म्हणजे काय होतं, तर नकळत होणार, नकळत होणारा परिणाम, जे नकळत होतं. आणखी काय होतं, जाणीवेच्या उंबरठ्या खाली. ओके, सो मराठीमध्ये सबलिमिनलचं मिनिंग होतं नकळत होणारा परिणाम, अचेतन आणि जाणीवेच्या उंबरठ्या खाली. सिनोनिम्स आहेत सबलिमिनलचे सिंपल, अनकॉन्शियस आणि हिडन. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्शियस, अवेअर आणि एक्सप्लिसिट. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत मग सबलिमिनलचे, सिनोनिम्स आहेत सिंपल, अनकॉन्शियस आणि हिडन. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्शियस, अवेअर आणि एक्सप्लिसिट.
सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, कलर हॅज अ प्रोफाउंड दो ऑफन सबलिमिनल इन्फ्लुएन्स ऑन अवर सेन्सेस अँड मूड्स. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, रंगांचा आपल्या संवेदनांवर आणि मनस्थितीवर एक गहन पण अनेकदा अवचेतन प्रभाव असतो. ओके, काय आहे, कलर हॅज अ प्रोफाउंड दो ऑफन सबलिमिनल इन्फ्लुएन्स ऑन अवर सेन्सेस अँड मूड्स. म्हणजेच काय, एक नकळत आपल्या कलर्स जे आहे, जरी आपण कोणते पण घातले तरी त्यांचा आपल्या जे काय असतं, आपल्या संवेदना किंवा आपली जी मनस्थिती असते त्याच्यावर काय असतो, एखादा तरी परिणाम असतो, पण तो न कळत असतो. ओके, नकळत परिणाम आपल्यावर पडतो, आपण जे कलर्स यूज करतो, आपण जे कलर्स घालतो त्याचा. सो काय आहे सेंटेन्सचा अर्थ, कलर्स हॅज अ प्रोफाउंड दो ऑफन सबलिमिनल इन्फ्लुएन्स ऑन अवर सेन्सेस अँड मूड्स. म्हणजेच काय होतं, तर रंगांचा आपल्या संवेदनांवर आणि मनस्थितीवर एक गहन पण अनेकदा काय होतो, अवचेतन प्रभाव असतो. सो इथे सबलिमिनल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अवचेतन म्हणून. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे क्विबल. नेक्स्ट वर्ड काय आहे, क्विबल. QUIBBLE. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, क्विबल. क्विबलचं मिनिंग होतं टू मेक ऑफन पेविश क्रिटिसिझम or objections about matters that are minor, unimportant or irrelevant. जे काय आहे म्हणजे कोणत्या पण गोष्टीवर वाद घालणे. ओके, जे गोष्ट काय आहे इम्पॉर्टंट पण नाही आहे, इररिलेव्हंट आहे, अनइम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर वादविवाद करणे त्याला म्हटलं जातं क्विबल. सो क्विबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे, टू मेक ऑफन पेविश क्रिटिसिझम्स और ऑब्जेक्शन अबाउट मॅटर्स दॅट आर मायनर, अनइम्पॉर्टंट और इररिलेव्हंट. अशा काही गोष्टी ज्या काय आहे लहान सहान आहे, ज्या इम्पॉर्टंट पण नाही आहे अशाच आहे, आणि ज्या रिलेव्हंट सुद्धा नाही आहे, इररिलेव्हंट आहे, त्याच्यावर वादविवाद करणे, वाद घालणे त्याला म्हटलं जातं क्विबल. सो क्विबलचं मिनिंग काय आहे, हिंदीमध्ये होतं विवाद करणं, मराठीमध्ये काय होतं, तुच्छ गोष्टींवर वाद घालणे. आणखी काय होतं, टालमटोल करणे किंवा व्यर्थ तक्रार करणे. सो क्विबलचं मराठीमध्ये मिनिंग होतं तुच्छ गोष्टींवर वाद घालणे, टालमटोल करणे किंवा व्यर्थ तक्रार करणे. सिनोनिम्स काय आहेत, कंप्लेन, निटपिक आणि फज. आणि अँटोनिम्स आहेत रेकमेंड, अपलॉड आणि कमेंट. काय आहेत सिनोनिम्स क्विबलचे, कंप्लेन, निटपिक आणि फज. आणि अँटोनिम्स आहेत रिकमेंड, अपलॉड आणि कमेंट. सेंटेन्स बघूया आता. हिज मेन वीकनेस इज टू क्विबल ओव्हर अनइम्पॉर्टंट थिंग्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, त्याची मुख्य उणीव म्हणजे क्षुल्लक गोष्टींवर वाद घालत बसणे. इथे क्विबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे वाद घालत बसणे म्हणून. ओके, आणि त्या पण कोणत्या, क्षुल्लक गोष्टीवर म्हणजे अनइम्पॉर्टंट थिंग्सवर. इथे क्विबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे वाद घालत बसणे. नेक्स्ट वर्ड आहे कॅडर. CANDOR, कॅडर. CANDOR याला प्रोनाउन्स करायचं आहे कॅडर म्हणून. सो कॅडरचं मिनिंग काय होतं, द फ्री एक्सप्रेशन ऑफ वन्स ट्रू फिलिंग्स अँड ओपिनियन्स. म्हणजेच काय आहे, जो स्पष्ट वक्तेपणा आहे, जो स्पष्ट बोलतो, मन मोकळा बोलतो, मन मोकळेपणा आहे ज्याच्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, कॅडर असं म्हटलं जातं. द फ्री एक्सप्रेशन ऑफ वन्स ट्रू फिलिंग्स अँड ओपिनियन्स. ओके, सो जो काय आहे स्पष्ट वक्ता आहे, जो स्पष्ट वक्तेपणाने बोलतो किंवा जो मन मोकळा आहे त्याला म्हटलं जातं कॅडर. सो कॅडरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द फ्री एक्सप्रेशन ऑफ वन्स ट्रू ओपिनियन्स अँड फिलिंग्स. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं स्पष्टवादिता. आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं, स्पष्ट वक्तेपणा किंवा मनमोकळेपणा किंवा सरळपणा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कॅडरचं स्पष्ट वक्तेपणा, मनमोकळेपणा किंवा सरळपणा. सिनोनिम्स आहेत डायरेक्टनेस, ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी. आणि अँटोनिम्स आहेत इनडायरेक्शन,
डिसिम्युलेशन आणि डिसेंबलिंग. काय आहेत सिनोनिम्स? डायरेक्टनेस, ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी. आणि अँटोनिम्स आहेत कॅडरचे इनडायरेक्शन, डिसिम्युलेशन आणि डिसेंबलिंग. सेंटेन्स काय आहे? अन इंटरव्ह्यू इन विच द मेंबर्स ऑफ द रॉक बँड स्पीक विथ कॅडर अबाउट देअर रिसेंट स्क्वॅबलिंग. सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? एक अशी मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू ज्यामध्ये रॉक बँडचे सदस्य त्यांच्या अलीकडील वादांविषयी मनमोकळेपणे बोलले. म्हणजेच इथे यूज का करण्यात आलेला आहे? कॅडर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मनमोकळेपणाने बोलले. ओके, मनमोकळेपणा इथे यूज करण्यात आलेला आहे. ओके, रिसेंट स्क्वॅबलिंग म्हणजेच अलीकडील झालेला जो वादविषयी आहे, वाद आहे त्यांचा, त्याच्याबद्दल ते बोलले. म्हणजे स्क्वॅबलिंग म्हणजे काय होतं? वादांविषयी. नेक्स्ट वर्ड आहे बेनिनिटी. BENIGNITY. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? BENIGNITY ला बेनिनिटी. बेनिनिटीचं मिनिंग होतं सिम्पॅथेटिक कन्सर्न फॉर द वेल बिईंग ऑफ अदर्स. सिम्पॅथेटिक कन्सर्न फॉर द वेल बिईंग ऑफ अदर्स म्हणजेच जो दयाळू आहे. ओके, जो काय आहे? ज्याच्यामध्ये दयाळूपणा आहे, सौम्यता आहे, त्याला म्हटलं जातं बेनिनिटी. सो बेनिनिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? सिम्पॅथेटिक कन्सर्न फॉर द वेल बिईंग ऑफ अदर्स. म्हणजे जो दुसऱ्यासाठी काही पण चांगलं करायला बघतो, जो दयाळू आहे, दयाळू वृत्तीचा आहे, त्याला म्हटलं जातं बेनिनिटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं सौम्यता, मराठीमध्ये सुद्धा सौम्यता असं म्हटलं जातं. आणखी काय होतं? दयाळूपणा किंवा परोपकारी वृत्ती. सो बेनिनिटीचं मिनिंग होतं मराठीमध्ये सौम्यता, दयाळूपणा आणि परोपकारी वृत्ती. सिनोनिम्स आहेत काइंडनेस, टेंडरनेस आणि बेनिफिशन्स. आणि अँटोनिम्स आहेत क्रुएल्टी, सॅवेजरी आणि इनह्युमॅनिटी. सिनोनिम्स काय आहेत बेनिनिटीचे? काइंडनेस, टेंडरनेस आणि बेनिफिशन्स. आणि अँटोनिम्स आहेत क्रुएलिटी, सॅवेजरी आणि इनह्युमॅनिटी. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बेनिनिटीला? द बेनिनिटी अँड प्रोटेक्टिव्हनेस ऑफ ऑर बी फिटिंग अ फादर. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? वडिलांना शोभणारी किंवा त्यांच्यात असलेली दयाळूपणा आणि संरक्षण वृत्ती. काय आहे इथे सेंटेन्समध्ये काय यूज करण्यात आलेला आहे? बेनिनिटी म्हणजे त्याचे दयाळूपणा. ओके, दयाळूपणा म्हणून यूज करण्यात आलेलं आहे. आणि प्रोटेक्टिव्हनेस म्हणजे काय होतं? प्रोटेक्टिव्हनेस म्हणजे होतं संरक्षण वृत्ती. ओके, सो काय आहे सेंटेन्स? द बेनिनिटी अँड प्रोटेक्टिव्हनेस ऑर बी फिटिंग अ फादर. म्हणजे वडिलांना शोभणारी किंवा त्यांच्यात असलेली दयाळूपणा आणि संरक्षण वृत्ती. नेक्स्ट वर्ड आहे बॉइंट. काय आहे? BUOYANT म्हणजेच काय होतं? बॉइंट. सो बॉइंटचं मिनिंग काय होतं? हॅव्हिंग ऑर शोईंग अ गुड मूड ऑर डिस्पोजिशन. म्हणजेच काय? तर आनंदी असणे, आनंदी किंवा उत्साही. सो बॉइंट म्हणजे होतं हॅव्हिंग ऑर शोईंग अ गुड मूड ऑर डिस्पोजिशन. हिंदीमध्ये मिनिंग होतं उत्साहित, मराठीमध्ये मिनिंग होतं बॉइंटचं आनंदी, उत्साही आणि चैतन्यशील. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं बॉइंटचं? आनंदी, उत्साही आणि चैतन्यशील. सिनोनिम्स आहेत चेअरफुल, ऑप्टिमिस्टिक आणि ब्राईट. आणि अँटोनिम्स आहेत ग्लूमी, सलन आणि मोर्स. काय आहेत सिनोनिम्स बॉइंटचे? चेअरफुल, ऑप्टिमिस्टिक आणि ब्राईट. आणि अँटोनिम्स आहेत ग्लूमी, सलन आणि मोरोज. सेंटेन्स बघूया आता. फिल वॉज इन अ बॉइंट मूड. म्हणजेच सेंटेन्सचा अर्थ काय होतो? फिल अत्यंत उत्साही मनस्थितीत होता. इथे बॉइंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उत्साहित. ओके, फिल वॉज इन अ बॉइंट मूड म्हणजे इथे फिल म्हणजे होतं एखाद्याचं मुलाचं नाव घेतलेलं आहे. ओके, फिल वॉज इन अ बॉइंट मूड म्हणजे काय होतं? फिल अत्यंत उत्साहित मनस्थितीत होता. आणि आपल्या आजचा सेशनचा लास्ट वर्ड जो आहे तो आहे बर्बल. BURBLE, बर्बल. बर्बलचं मिनिंग होतं कंटिन्युअस मर्मरिंग नॉईज. म्हणजेच काय? तर बडबड बडबड करणे. ओके, काही पण गडबडीत बोलणे किंवा अस्पष्ट बोलणे. असं एकट्यामध्ये बडबडत जो असतो तो अस्पष्ट काही पण बडबडत असतो, त्याला काय म्हटलं जातं? बर्बल असं म्हटलं जातं. सो बर्बलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? कंटिन्युअस मर्मरिंग नॉईज. हिंदीमध्ये मिनिंग होतं बडबडाटा. आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं?
गडबडीत बोलणे किंवा अस्पष्ट बोलणे आणि बडबडणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं बर्बलचं गडबडीत बोलणे, अस्पष्ट बोलणे किंवा बडबडणे. सिनोनिम्स आहेत बॅबल, प्रॅटल आणि चॅटर. काय आहेत सिनोनिम्स? बॅबल, प्रॅटल आणि चॅटर. सेंटेन्स आहे ही बर्बल्स ऑन अबाउट फ्रीडम. तो याचा मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा तो स्वातंत्र्याबद्दल बडबडत राहतो. इथे बर्बल्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बडबडत राहतो. ओके, बडबडत यूज करण्यात आलेला आहे. फ्रीडम म्हणजे होतं स्वातंत्र्य. ओके, सो हे आहेत आपले आजचे 10 वर्ड्स. हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत वाचत चला. स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्सेस तयार करत चला. आता मी तुम्हाला सेंटेन्सेसचे मराठीमध्ये मिनिंग सुद्धा सांगत आहे आणि त्या वर्डमध्ये त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे. सो तसंच एखादं सेंटेन्स किंवा इझी सेंटेन्स तुम्ही तयार केलं तरी चालेल. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्ड कसं फिट करू शकतो, कसं यूज करू शकतो. आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहू सुद्धा शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.